ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा Cr2O7 2 मायनस मध्ये Cr चा. तर काय करता येईल आपल्याला, लक्ष द्या. सिंपल आहे, या Cr ला मानायचं 2x. का 2x मानायचं? कारण जो Cr आहे बेटा हे 2 येतं. त्याच्यानंतर काय करायचं, प्लस काय करायचं बेटा, हा काय तुमच्याकडं ऑक्सिजन येतं. ऑक्सिजन टोटल किती येतं बेटा, लक्ष दे इकडं. ऑक्सिजन येतं 7 आणि एक जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो -2 इज इक्वल टू वरी आलेला जो चार्ज आहे -2 आहे बेटा. काय आहे, -2. मग आता कसं सॉल्व्ह करता येईल, हे 2x ला 2x जशाला तसे प्लसच्या इथे काय 7 2 14 हे होणार बेटा प्लसचा मायनस, म्हणजे किती वाले 14 बरोबर किती वाले बेटा -2. तर याला कसं लिहिता येतं, लक्ष द्या. 2x इज इक्वल टू -2 प्लस काय लिहिता येईल, 14 लिहिता येईल आपल्याला. आता मला सांगा, हा -2 हा काय प्लस 14 आहे, तर इथं काय होती वजाबाकी जर झाली आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय बेटा प्लस आहे, म्हणजेच काय आहे 2x बरोबर काय येईल बेटा 12 येईल. आता 2x बरोबर 12 जर आलं तर याला काय लिहिता येतं, x बरोबर 12 भागिले किती येते बेटा 2. आता मला तुम्हाला माहिती आहे, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बेसकम 12, म्हणजेच काय लिहिता येईल बेटा इथं प्लस, किंवा याला असं लिहिता येईल साइन 2 12, म्हणजेच काय लिहिता येईल बेटा प्लस इज इक्वल टू किती आले 6 आले. मग x इज इक्वल टू किती येते बेटा +6 येते. अशा पद्धतीने काय आहे, x म्हणजे कोणी Cr आहे, त्याचा हा ऑक्सिडेशन नंबर आहे बेटा. ओके, तर पटकन स्क्रीनशॉट काढा.